नगर तालुक्यातील ससेवाडी तसेच उदरमल परिसरात गुरुवार 13 जून रोजी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सर्वत्र दाणादाण उडाली। सीना नदीला महापूर आला होता। जेऊरच्या बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं होतं। परिसरातील बंधारे तुडुंब झाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे। ससेवाडी आणि उदरमल पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं परिसरातील बहुतांशी बंधारे तुडुंब भरले आहेत, तर अनेक लहान मोठ्या तलावांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी जेऊर गावच्या बाजारपेठेत शिरले होते। सीनेच्या पुरांचे संतुकनाथ विद्यालयाच्या पुलावरून वाहत असल्यानं नाईकमळा तोडमल वस्ती येथील नागरिकांचा काही काळ संपर्क तुटला होता। जेऊर पट्ट्यात दमदार पावसानं हजेरी लावली, त्यात ससेवाडी व उदरमल परिसरात तर जोरदार पाऊस झाल्यानं सर्वत्र दाणादाण उडाली होती। दोन्ही तलावातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। उदरमल परिसरातील दरा येथील रस्ता पावसाने वाहून गेला आहे। ससेवाडी उदरमल परिसरातील शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत। सीना नदीवरील सर्वच बंधारे तुडुंब भरल्यानं शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे। जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पिंपळगाव तलावात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे। जेऊर पट्ट्यात सलग 4 दिवसांपासून पाऊस होता। शेतकरी पेरणीसाठी वापसा होण्याची वाट पाहत आहे, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे पेरणी करण्यास विलंब होत आहे। तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस झाल्यानं वापसा होताच शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे। तसेच नगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणीही सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यानं बळीराजाचा आनंद गगनात मावेनासा झालाय। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।